या घरावरचा ताबा 7 दिवसात सोडून देण्याची ही कोर्टाकडून नोटीस आहे. नॉनसेन्स इज दिस? मिस्टर जयप्रभूंनी तुमच्या विरुद्ध अर्ज दाखल केला. ही डिस्प्युटेड प्रॉपर्टी. कायदेशीररित्या तुम्ही एकट्या यावर हक्क सांगू शकत नाही. तुम्ही तुमचं होमवर्क नीट केलेलं नाही. ही डिस्प्युटेड प्रॉपर्टी होती, आता नाहीये. कारण तुमचे जे क्लायंट ना मिस्टर जयप्रभू, त्यांनी स्वतः सह्या करून ही प्रॉपर्टी माझ्या नावावर केली होती. गॉट द पेपर्स? ओके. तेव्हा हा कचरा घ्या आणि ताबडतोब निघा. जस्ट लीव. जस्ट लीव. Sandy's favorite dialogue. है ना? Medical certificate. या मेडिकल सर्टिफिकेट मध्ये असं लिहिलंय सँडी की जयप्रभू यांच्या आईचा त्याच सुमारास मृत्यू झाल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळले होते. त्यामुळे त्या काळात त्यांची मानसिक अवस्था कोणत्याही प्रकारचा योग्य निर्णय घेण्याची नव्हती. सबब त्या कालावधीत केलेल्या सह्या आणि घेतलेले निर्णय अवैध ठरवित आहे. म्हणजे व्हॅलिड. चंदूशी झालेलं भांडण मिटलं का? मिटलं नाही मिटलं तरी कोणाला फरक पडतो इथे शमी. यू नो, तो ना होपलेस आहे. होपलेस आणि केअरलेस. मुलींशी कसं वागावं, कसं बोलावं कुणी शिकवलंच नाहीये ग त्याला अशात. आणि त्यालाही इंटरेस्ट दिसत नाही ते शिकण्यात. सोड ना. हू केअर्स? हू केअर्स? अच्छा, त्याच्या असण्या नसण्याने जर तुला फरक पडत नाही तर त्याच्या बोलण्याने एवढी का दुखावलीस का त्या दिवशी? नाही, मी बरंच नोटीस केलं ना रिया. आजकाल त्याच्याविषयी बरंच बोलत असतेस तू. अगं शमी, काही मी कुठे बोलले त्याच्याविषयी? आणि बोलले तरी मी काही बरं बोलते का? आणि मी एवढं बोलते कारण तुला सांगू, त्याच्या इतका चक्रम माणूस ना मी आजपर्यंत आयुष्यात पाहिला नाही. बर, म्हणजे इतरांसारखा नाहीये तो, वेगळा आहे. खरंच कितीच वेगळा आहे. मग वेगळा असणं चांगलं असतं ना. शमी, आता तू खूप बोलतीयस. बस, काही पण काय. मेरा दोस्त यार, मेरा कॉन्ट्रैक्ट, मेरा पहला कॉन्ट्रैक्ट. कम ऑन, पिक अप द फोन. कम ऑन. मी किती एक्साइटमेंट मध्ये फोन करते ह्याला आणि हा फोनच उचलत नाहीये. डायरेक्टली शमिका बरोबर असणार आहे हा. आणि नेहमी काय शमिका शमिका. माहितीये मला ती त्याची गर्लफ्रेंड आहे. मग फ्रेंड्सला वेळ नाही द्यायचं का? आणि असं कुठे लिहिलंय? त्याला माहितीये ना की त्याच्याशिवाय माझा कोणीही मित्र नाही. मग का? ओके, आता मला अभिजित डेफिनेटली भेटणार अशी आयडिया आहे मला. आता या जयचा बंदोबस्त कसा करायचा ते ठरवण्यासाठी बोलवलंय. यू गेट मी? काटा. काट्याने काटा काढायचा. जयने आपल्याला ज्या मार्गाने संपवायचं ठरवलंय ना, त्याच मार्गाने त्याचा. पण कसं? आपल्या तोंडावर 7 दिवस फेकून गेला ना तो. बघ, त्या 7 दिवसात त्याला त्याची जागा दाखव. माझी प्रिया प्रीत